तो हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो जो सिलसिला नवोदय के हित में जो हम लोगों ने स्टार्ट किया है उसे बेहतरीन ढंग से अभी कंसीडर करने की और कोशिश हम लोगों ने मेरे ख्याल से 5 दिन पहले ही कर दिया था, जिसमें हम लोगों ने नवोदय का जो क्रैश कोर्स है पहली दफा स्टार्ट किया है, जिसमें जितने भी मैथमेटिक्स के ओरिएंटेड, गणिताच्या रिगार्डिंग म्हणा, बुद्धिमत्ताच्या ओरिएंटेड म्हणा किंवा तुमच्या मराठीच्या ओरिएंटेड, सगळेचे सगळे टॉपिक्स जे तुम्हाला येऊ शकतात ते पुन्हा आपण रिवाइज करतोय क्रॅश कोर्सच्या माध्यमातून, बरोबर आहे है ना? आणि त्यामध्ये व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल काय काय येऊ शकतात, कसे कसे प्रश्न विचारले जातात, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत आणि करत पण आहोत। आजचा आपला मला वाटते कोणता 6वा दिवस राहणार आहे क्रैश कोर्स, ठीक है। और आने वाले 12 तारीख तक हम लोग प्रॉपर तरीके से यूट्यूब पे ये सारे के सारे चीजें, जो चीजें मैं यहाँ पे पढ़ा रहा हूँ, सेम एज इट इज, विदाउट एडिट, विदाउट कट, विदाउट कुछ भी चीजें डायरेक्टली आपको मिलेंगे 12 तारीख तक, ठीक है। आप अगर सपोज हमारा ये क्रैश कोर्स लेना चाहते हो तो आप इस नंबर पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो। हमारे क्रैश कोर्स का चार्ज मात्र 1000 रुपए है। एक ऐप आपको दिया जाएगा, उसके थ्रू सारे के सारे वीडियो आपको उस ऐप में मुहैया कराए जाएंगे। ओके बड़ा, ओके। तो चलो शुरुआत करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में भी। चलो बच्चा शुरुआत करते हैं। और स्टार्ट करने से पहले बस इतना बता दूं भाई, अगर सपोज चैनल पे कोई बच्चा नया या पेरेंट्स कोई भी अगर सपोज नए देख रहे होंगे, प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले, अपने दोस्तों में पक्का बताइए, और वीडियो अच्छा लग रहा हो लाइक जरूर कर ले। आप लोग लाइक नहीं करते हो यार, है? वीडियो देख लेते हो लेकिन लाइक नहीं करते हो, ये गलत है। हैं? लाइक, ये ऐसा कुछ तो भी बटन रहता है लाइक का, नीचे में रहता है, लाइक किया करो यार। ऑलरेडी आप सब्सक्राइब्ड हो, तो जो सब्सक्रिप्शन जिनका ऑलरेडी रहता है उन वो डबल से और सब्सक्राइब करोगे तो अनसब्सक्राइब हो जाता है, ये भी याद रखना, ठीक है। एनीवे, चालू करते हैं सन्न पिकअप दन्न एव्हरेज में। हा हा हा, 5ची कसोटी काल बघितलं होतं आपण, नव्हती बघितलं? सांगितलं होतं का 5ची कसोटी? शेवटी जर 0 किंवा 5 दिसला तर समजून जायचं का 5ची कसोटी लागेल, म्हणजे ती संख्या 5 न 100% काय होणार आहे बाळा? भाग जाणार आहे। काय जाणार आहे? भाग जाणार आहे। जसं तुम्हीच सांगा बरं मला आता, तोंडी 8 9 5, 5 न भाग जाईल का रे? काहून? कारण की शेवटी काय 5 आहे। सांगा बरं तोंडी, 1 2 5 जाईल का रे? शेवटी 5 आहे। 7 9 0 जाईल का रे? शेवटी 5 आणि 0 दिसले तर डायरेक्ट म्हणायचं की 5 ने भाग जाणार आहे, ते जाणार आहे। अरे कोई शक? तो चलो फिर शुरुआत करते हैं। बोलो भारत माता के। चाल फौजी, देख ले अभी इधर एक नंबर तरीके से 6वा। 6वा म्हणजे 6ची कसोटी पाहूया। काय पाहूया? 6ची कसोटी पाहूया। 6ची कसोटी काय म्हणते रे? 6ची कसोटी एक सिंपल साधा आहे की ज्या संख्येला 2ची कसोटी आणि 3ची कसोटी लागली रे लागली, तिथून जायचं ती संख्या 6ने 100% भाग जाणार। म्हणजे जर 2ची कसोटी लागत आहे आणि 3ची पण लागत आहे, तर अननेसेसरी 2ने आणि 3ने भाग देण्याच्या फंदामध्ये पडायचंच नाही। डायरेक्ट म्हणायचं असा, कारण की जितक्या मोठ्या संख्येने तुम्ही भाग देणार ना, त्या लवकर तुमच्या देण्याचे चान्स। समझलं बाळा? कोई शक है किसी को? नहीं उलू सा तो भी, नहीं थोड़ा तो भी, है क्या? चला थोडंसं एक एखादा एक्झाम्पलनी बघूया। 8 2 2 6, आता मी याला का 6 भाग देऊन पाहणार आहो का? कसं विचार कराल यामध्ये? पण लॉजिक लावायचा। तो म्हणजे काय? तर बघ रे बाळा, शेवटी फक्त पाहायचं काय? सगळ्यात पहिले पाहायचं की शेवटी 6 हा अंक दिसला म्हणजे भाग 2 न जाणार आहे। हो, 2ची कसोटी लागली। त्यानंतर प्रत्येक अंकांची बेरीज करायची मनात। 8 अधिक 2 अधिक 2 अधिक 6, 8 अधिक 2 होतात किती बाळा? 10, 10 न 2 किती होतात बाळा? 12 आणि 6 किती होतात रे? 18। यांची बेरीज 18 आणि 18 हा 3 ने भाग जातो। जर बाळा ही दिलेली संख्या 2च्या पण कसोटीमध्ये येत आहे,
तीनच्या पण कसोटीमध्ये येत आहे म्हणजे 100% 8, 2, 2, 6 हा 6ने पण भाग जाणार म्हणजे जाणार. 6ने पण भाग जाणार म्हणजे जाणार. लक्षात हा बारीक बारीक गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या ना, तुम्ही भाग जेव्हा देता ना बाळा मोठे मोठे तेव्हा 2 आणि 3ने टाइमपास करण्यापेक्षा 6ने प्रॉपर भाग जाणार. है की नाही? 6ने प्रॉपर भाग काय काढ ना तुला काय करायचं आहे. नाही, 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 नाही. सांग ना. है ना? बैल काम आपण करूया का? आपण बैल आहोत का? नाही सांग ना, बैल आहेस का तू? नाही. मग बैलासारखा काहून करावचा? अय तूही, तूही तसाच. दुसरा मोठा बैल आहेस का? नाही ना? हां, मग आपण पुष्पा बैल आहोत का? त्या पुष्पाच्या नावाला खराब काहून करतेस मग? नाही ना? म्हणून लक्ष बिलकुल व्यवस्थित बिलकुल समोर ठेवायचं. हो का नाही का? ना? अरे खुश हो सारे, कान पूरा इधर रखो रे। रिवीजन चल रहा है, मैं मानता हूँ ये सब चीजें आपको आती है, लेकिन क्या करोगे? रिपीटेशन रिवीजन करना पण गरजेचं आहे ना रे। हमारा फौज का उसूल है वाला, चाहे जंग रहे या ना रहे, रोज धनाक से प्रैक्टिस चलती है, रोज पीटी होंगी होंगी, रोज रगड़ा होताच होता है। 10-10, 12-12, 15-15, 20-20, 25-25 किलोमीटर रोज दौड़ाया ही जाता है। भाई कभी भी जंग आ जाए तो हमारे फौजी रेडी रहे इस बुनियाद। समझ रहे हो क्या बात को? समझ रहे हो ना बात को? ये चीजें रहती है तो उस हिसाब से आपको भी रोज क्या करना है? अपनी पढ़ाई की प्रैक्टिस धीरे 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 कुछ तो भी करते रहिए पढ़ाई के ओरिएंट भले ही आपको आता हो फिर भी कि अगर सपोज आपने इसको ध्यान देना बंद कर दिया तो आपके दिमाग को लग जाता है जंग। जंग ऐकलंय? तर जंग म्हणजे ते वाली का जग जग- 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 भेटलं. ते जंग नाही तो लोह्याला लागते तो लोह्याला काय लागतंय त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात कोरोजन काय म्हणतायत कोरोना नाही नाही तो कोरोना म्हणाला आताच निघाला आपण कोरोनावरून आताच म्हणजे 3-4 वर्ष झाले चला तर समोर जाऊ 8ची कसोटी का 7ची कसोटी आपल्याला काही ये नाही आणि मी काही सांगू नये 8ची कसोटी पाय 8ची आता बहुतेक पुस्तकांमध्ये नाही नाही सांगतो बघा बहुतेक पुस्तकांमध्ये तुम्हाला ते 7ची कसोटी दिसत असते पण ते प्रत्येकदा लागूच होईल अशातली गोष्ट नाही 7चे तशा 2 कसोट्या आहेत बाळा 7च्या ते मी सांगेन तुम्हाला जर पाहिजेच असेल पण पण ते नेहमीच 7ची कसोटी लागतोच अशातली गोष्ट नाही पेपरमध्ये 7ची कसोटी नाही येईल बाई आली तर 7चा भाग देऊन पाहायचा नाही जाईलच ना नाही तर मग तो प्रश्न चुकीचा राहील काय हे आलती का तुमच्या शाळेत हा? चला लक्ष दे बघ आता बघ 8ची कसोटी काय म्हणते संख्येच्या पाय इथं 8च्या कसोटीमध्ये लक्षात ठेवायच्या शेवटचे 3 अंक जर 8ने भाग जात असतील किंवा अय बैलीन शेवटचे 3 अंक जर 000 असतील ते कोणतीही संख्या पकडा तर 5, 6, 8, 6, 4 शेवटचे 3 अंक पाहायचे बाळा शेवटचे 3 अंक जर 8, 6, 4 8ने भाग जात असेल ना बाळा 8 1 8 उरला 6 अहो एका वेळेस एकच संख्या खाली येऊ शकते दुसरी येईल का नाही तर पोरं धरतात आणि डायरेक्ट सर आठी आठी 64 वाह असं उत्तर राहील का नाही भाऊ एका वेळेस कोणती संख्या येऊ शकते एकच संख्या खाली येऊ शकते पण सर मला दुसरी संख्या घ्यायची आहे कारण की साईडला दुसरी संख्या आहे पहिले टकल्या लावणे त्याच्यानंतरच दुसरी संख्या खाली घेईल काय चल 8 किती जा 8 64 रे भाऊ शेवटचे 3 अंक 8ने भाग गेले ना म्हणून ही पूर्णची पूर्ण अख्खीची अख्खी संख्या हे सुद्धा 8ने भाग जाणार म्हणजे 100% जाणार कोई शक हो तो पूछो बड़ा कोई शक है किसी खुलूसा तो भी अर्जुन आता झाला अर्जुन अगर सपोज मी म्हटलं तुम्हाला की भाऊ पाय
जर मी म्हटलं तुम्हाला 9, 8 टकल्या टकल्या टकल्या, शेवटी 3 शून्य आहेत ना. बघा 2 नियम आहेत यामध्ये. जर शेवटचे 3 अंक 8 ने भाग गेले तर 8 ची कसोटी 100% 8 ने भाग जाणार म्हणजे जाणार पूर्ण संख्या. जर शेवटचे 3 अंक जर बाळा 3 शून्य असले डायरेक्ट समजायचा की 100% 8 ने भाग जाणार म्हणजे जाणार. कोई शक है किसी को? अरे कोई शक है किसी को? चलो नेक्स्ट एग्जाम नेक्स्ट प्रॉपर्टी की तरफ जाते हैं. नेक्स्ट कसोटी पाहू 9ची कसोटी. एकच नंबर कसोटी. 9ची कसोटी कुठे नाही कुठे मिळती जुळती आहे 3च्या कसोटीसोबत. पूर्णपणे नाही, पण आहे. समजलं का? कसं? असा गोष्ट विचारात नको घ्याल का 3 न भाग जाणारे 9 नाही भाग जातील. नाही, असं नाही. कसोटी सारखी आहे. ते 3चे कसोटी 3 ची कसोटी ज्या हिशोबाने तुम्ही लावता तसंच तुम्हाला 9ची कसोटी पण लावायची असते. 3च्या कसोटीमध्ये काय करता रे? प्रत्येक अंकाची बेरीज काय आली पाहिजे? 3च्या फाळामध्ये येणाऱ्या संख्येच्या स्वरूपात आली पाहिजे. इथं पण तसंच. जे काही संख्या दिसणार तुम्हाला त्या प्रत्येक अंकांची बेरीज केल्या असता जर 9च्या फाळ्यामध्ये अगर येत असेल डायरेक्ट म्हणायचा 9ची कसोटी म्हणजे 9 ने भाग जाणार. ए देख रे बाळा काय 6, 8, 4, 4, 5 अहो एकच नंबर काम का. टेन्शनच नाही घ्यायचा का. एकच नंबर काम का. कस कसा जी असा जी. तर भाऊ सगळ्यांची बेरीज करावची. 6 अधिक 8 अधिक 4 अधिक 4 अधिक 5. मी काय म्हणतो होत बसल 5 आणि 4 किती होतात. आता समोर बेरीजच नको करा. काय आता तुम्ही 9 आणि 4 कराल तर बया काम आहे. नाही. अरे 5 आणि 4 9 होतात ना. अरे होतात नाही होत. राहू द्या ना 9 9च्या फळात नाही येईल तर कोणाच्या फळात येणार. येते? चल त्याच्यानंतर विसरून जा आता. 6 न 4 10 आणि 10 न 8. अरे भाऊ 18 तर भाऊ येते ना. अननेसेसरी 18 न अजून 9 तुम्हाला करावा लागला असता. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला बेरीज करता असताना 9 सापडला त्याला विसरूनच जा. हे बेरीज समोर कन्सिडर करायचीच नाही. उरलेले जे चिल्लर पार्टी असतात त्यांची बेरीज करून ठेवायची. ते बघायचं की 9च्या फळ्यात येतात का. ते अगर आले तर अख्खीची अख्खी पूर्ण संख्या 9च्या फळ्यात येणार. ते 9ची कसोटी. काही शक? अरे कोई शक? भाऊ 100% हा 9 ने भाग जाणार की नाही जाणार? जाणार. झालं खतम का. ठीक आहे. चला 9ची कशी ओळखायची समजलं. चला त्याच्यानंतर 10ची तर सगळ्यात चिल्लर गा. इतकी चिल्लर आहे 10ची त्याची काही हद नाही. 10ची कसोटी काय जर कुठल्याही संख्येच्या शेवटी टकल्या दिसला डायरेक्ट म्हणावचा अय ते 10 न भाग जाते म्हणा. टकल्या दिसल्या पाहिजे फक्त. काय दिसल्या पाहिजे? टकल्या. एका एका 5च्या 6 टकल्या आहे का भाग जाईल 10 न. 6 6 3 2 टकल्या आहे का रे. भाग जाईल 10 ने. खत्म का. इसको बोलते 10 की कसोटी. नेक्स्ट 11ची कसोटी. हा होल एकच नंबर. एकच नंबर. का म्हणते एक नंबर. इकडे लक्ष दे बैल समोर. सरक बाळा तिकडे. अजून सरक. काय लक्ष द्या. मी का म्हणतो 11ची कसोटी काय आहे. चिल्लर आहे. 11ची कसोटी काय आहे. चिल्लर. आता कशा पद्धतीने चिल्लर आहे. पाय कुठली पण संख्या जी असते त्या संख्यांच्या समस्थानी असलेल्या अंकांना आणि विषम स्थानी असलेल्या अंकांना बेरीज केल्या असतात त्यांचा फरक जर 0 किंवा 11 आलं समजून जायचा की 100% 11 ने भाग. तर कावजी चांगलं होतं ना बाळा. समस्थानी म्हणजे आता पहा समजावून दाखवतो. 8 1 9 2 8 ही संख्या भाग जातो की नाही जात याच्यासाठी भाग देऊन बघण्यापेक्षा काय करायचं पाय. काय करायचं पाय. एक एक अंक तो सोडू शकतो ना आपण. 8 1 9 2 8. अरे चिमणे बघ हा पहिला अंक त्याच्यानंतर दुसरा हा न घेता त्याच्या बाजूचा कोणता. दोन बाजूचा न घेता त्याच्या तिकडचा कोणता. हे जे डब्बेवर एक एक अंक सोडून त्यांची बेरीज करायची. पाय रे ए 8 आणि 9 बेरीज करा पटसे. 8 अधिक 9
अधिक 8, 17 आणि 8 25. त्याच्यानंतर उरलेले चिल्लर पार्टी कोण आहेत? उरलेले चिल्लर पार्टी कोण आहेत? भाऊ 1 अधिक 2 किती? 3 आणि यांची मायनस करा. 25 मधून 3 गेले. भाई 22 हा 11च्या फाळ्यात येते का नाही? काय 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 गोष्टी आहे? एक तर शून्य आला पाहिजे, लक्ष दे. काय काय आला पाहिजे? हे वजा बाकी काय आहे? वजा बाकी. एक तर शून्य आला पाहिजे किंवा 11 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत म्हणजे 11च्या फाळ्यामध्ये असलेले संख्या जर तुम्हाला मायनस केल्यावर दिसले डायरेक्ट फेकून द्यायचा म्हणायचा की तू कोणस 11च्या कसोटीचा हिस्सा होस. कोई शक? अरे कोई शक है रे? अरे चिल्लर पार्टी कोई डाउट? समझ में आया क्या? तो अभी आप बताओ बरं मेरे को क्या ये 11च्या फाळ्यात येणार की नाही येणार? एक दोन एक दोन कसा पाहू बरं ते म्हणते तर बरोबर आहे का? काय एक सोडून एक अंक दिसला राहते ना बाय. 1 अधिक 1 2 आणि हे मग 2 अधिक 2 4 यांची बेरीज की वजाबाकी तुम्हाला शून्य येते. त्याची तर -2 आली माझ्या गेला सत्यान. समजला का? असा करावं लागते बाय. हा पर एक अजून देतो पाहू करून दाखवता का? 1 2 2 1 तोंडीच म्हणते तोंडीच पारे. हा बघ हा एक एक अंक सोडूनची बेरीज करा. 1 अधिक 2 3 आणि 2 अधिक 1 3 काय आलं रे? शून्य. म्हणजे 100% 11ने काय जाणार? भाग जाणार. आणि हा 11चा का हो? 11चा का हो? हो का? तेच तर म्हणतो तुम्ही कस कसे हो म्हणता. 11चा क्यूब काय? हा असा गडबड करावचा नाही. अरे बाळा 1331 आता पहा बरं सांगा बरं होते का? 1 अधिक 3 4 आणि 3 अधिक 1 4 मायनस झाला तर काय बाळा? समजलं काय? धोका होते बरं आपल्याला वाटते 1 2 2 1 हा 11चा क्यूब असेल काय? आणि 11ची टिरी काही सांगितलं होतं तुम्हाला आठवते का? 11च्या गुणाकाराची ट्रिक गुणाकाराची ट्रिक काय अरे तपा रप्पा रप 11 गुणीला 11 करायचा आहे. सपोज ज्याला गुणाकार करायचा आहे पहिली संख्या जशीची शेवटची संख्या जशीची आणि एकाने एक झाला तुमचा उत्तर. एक दुसरा पाहिजे एखादा मोठा एक्झाम्पल घेऊ. चल 1 2 2 1 याला जर मला 11ने गुणाकार करायचा आहे का करीन रे? एक जसाचा 1 आणि 2 2 आणि 2 2 आणि 1 उत्तर करून पाहिजे गुन्हा. समजला? करून पाहिजे कॅल्क्युलेटर मध्ये करतो म्हणते. समझ में आया नहीं आया रे? अरे क्लियर है नहीं है रे? अरे कोई डाउट है नहीं है रे? बापा बापा अजी सर हा ठीक आहे चलो नेक्स्ट कसोटी भाऊ बडा 12ची कसोटी. कोणती कसोटी? 12ची. काय म्हणतो बाळा 12ची कसोटी समजून घ्या. 12ची कसोटी तिसरी काही नसून जी संख्या पाय लक्ष दे मी काय म्हणतो. जी संख्या 3 त्या कसोटीमध्ये आणि 4च्या कसोटीमध्ये येत असेल डायरेक्ट समजायचा ही संख्या 12ने भाग जाते. म्हणजे एखादी संख्या 3 भाग जात असेल 4 भाग जात असेल कशासाठी 3 4 भाग देत बसावाचा डायरेक्ट 12. पाय अगर सपोज मी एखादा एक्झाम्पल घेतो 1 3 3 0 8 रे शेवटी 8 दिसते
सॉरी शेवटी शेवटचे 2 अंक 4 ने भाग जातात ना बाळा, एक कसोटी फेल झाली. त्याच्यानंतर 3 न जाते का पहा, 3 न जाण्यासाठी प्रत्येक अंकाची बेरीज करा. 1 अधिक 3 अधिक 3 अधिक 0 अधिक 8. इथे पण एक दिमाग लावू शकता पहा कसा. 3 तर 3च्या फळ्यात जातेच, पकडावतच नाही. 3 तर 3च्या फळ्यात जातेच, पकडावतो. विसरा ना. नाही 1 आणि 8 9 जमला ना. जे 9 3च्या फळ्यात येते ना, झाला. म्हणजे डायरेक्ट म्हणावचा 3 नाही भाग जाते, 4 नाही भाग जाते, म्हणून 100% 12 ने पण भाग जाणार म्हणजे जाणार. अरे तमदा क्या, सबको तमदा, कोई तक तोलता तो भी सामने बघू, चलो भगते. ओ माय भगवान, भाई हे 13ची कसोटी बहुत जास्त कामाची आहे. 13ची कसोटी खूप जास्त कामाची आहे. यामध्ये खूप सारे मुलं कन्फ्युज होतात, तर आता व्हायचं नाही. लक्ष दे. काय म्हणते की कोणत्याही संख्येतील शेवटचे 3 अंक, कोणत्याही संख्येतील शेवटचे 3 अंक व सुरुवातीचे उर्वरित अंक, तर 3 अंक घेतल्यानंतर समोरचे काहीतरी अंक उरतील ना, ते अंक मिळून बनणारी संख्या यांच्यातील फरकास जर 13 ने निषेध भाग जात असेल तर समजून जायचा 13ची कसोटी हो. एक एग्जांपल से बताता, ध्यान से देख. 4 5 3 7 0 शेवटचे 3 अंक सांगा रे बाळांनो. शेवटचे 3 अंक कोणता? 370. बरं, मग उरलेले कोणते आहेत समोरचे? उरलेले अंक 45. धरावचा त्यांचा का करावचा? मायनस करावचा. 10तून 5, 7तून 5 आणि हा 3 जसाचा तसा. आणि आता पाहायचा की हा 325 बडा 13 ना भाग जाते का? सांगा. 13 1 13, 13 दुने 26, 13 दुने 26 आला. 12तून 6 गेले 6 आणि हा 5, 13 5 भाग गेला ना हा. जर हा भाग गेला तर 100% हा 13 ना भाग जाणार म्हणजे डायरेक्ट. कोई शक? कोई शक? ऐसे प्रॉपर तरीके से डील करेंगे बाळा, एक नंबर तरीके से. आणि 14ची कसोटी पाहून टाका. जर कुठल्याही संख्येला 2 ने आणि 7 ने, 2 आणि 7 दोन्हींनी भाग गेला पाहिजे. 2 ने पण आणि 7 ने पण. समझून जायचा की 14 ने 100% भाग जाना. क्लियर है? अरे क्लियर है? ठीक है. अब आपको होमवर्क रहेगा बाळा ये वाला. क्या? हा बघायचा आहे तुम्हाला. 9 8 4 2 आणि 14 0 1 4 2 ने पण भाग जातो का आणि 7 ने पण भाग जातो का? 2 ने पण भाग जातो का आणि 7 ने पण भाग जातो का? जर जात असेल तर डायरेक्ट म्हणायचा 14 ने जातो. ठीक आहे. चला होमवर्क राहणार तुम्हाला तो. नंतर 15ची महा इझी सोपी काय कसोटी आहे. जी संख्या भाऊ 3 न भाग जाणार आणि 5 ने भाग जाणार, समजून जायचा का ते का 15ची कसोटी राहणार. जे संख्या 3 ने पण आणि 5 ने पण भाग जाणार, समजून जायचा की ती कसोटी कशाची राहणार बाळा? 15ची. कोई शक है? ठीक आहे. तर तुम्हाला हा होमवर्क राहणार. 1 3 7 2 5 हा 3 ने पण भाग जातो की नाही जात आणि 5 ने पण भाग जातो की नाही जात. आणि 5 2 2 3 0 हा पण 3 ने भाग जातो की नाही जात आणि 5 ने भाग जातो की नाही जात. जर जात असेल तर डायरेक्ट शेवटी म्हणायचा 15 ने भाग जातो म्हणजे जातो. क्या ये बात क्लियर हुई बड़ा? चलो सवालातों की तरफ सामने भगते हैं. सामने जाने से पहले बस मैं इतना बता दूं, ध्यान से देखिए बड़ा. अगर सपोज आपको हमारे इस क्रैश कोर्स का हिस्सा बनना है तो आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. और रही बात दूसरी, अब आपको अगर सपोज हमारे साथ जुड़ना ही है तो हम ऐप के थ्रू सारे के सारे डिटेल, सारे के सारे वीडियो आपको हम लोग मुहैया कराते हैं. दूसरी चीज, हर सैटरडे को वीकली टेस्ट होगी, वो भी आपको मुहैया कराई जाएगी. और तीसरी चीज, ये सब पढ़ाई करने का
हम चार्ज आपको सिर्फ 1000 रुपए लेते हैं। आप चाहो तो हमारे साथ ये क्रैश कोर्स का हिस्सा बन सकते हो। एग्जाम के आखिरी दिन तक हम आपके साथ रहेंगे। सारी की सारी चीजें, मैथमेटिक्स रहे, रीजनिंग रहे या फिर मराठी, धीरे धीरे हम लोग पढ़ने की कोशिश करेंगे रिवीजन के तौर पे। अब वो दौर नहीं रहा कि प्रॉपर मैं आपको, जैसे हम लोगों ने इसके पहले हमारा सिलेबस कंप्लीट किया उस हिसाब से आपको बताऊं। अगर सपोज आपके कंसेप्ट बन चुके हैं, उसके थ्रू अगर सपोज आप और अच्छा कुछ करना चाहते हो तो आप सभी का वेलकम है, आ सकते हो। बावजूद उसके अगर नहीं आना चाहते हो तो चैनल में बने रहने के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करके रख ले और वीडियो को पक्का लाइक करे। ओके, तो चलो देखिए बड़ा, ये एग्जाम्पल आपके सामने है की 13 0 13 या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो तर 14 ने सुरू होणारी आणि 13 ने पूर्ण होणारी, पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या पुढील पैकी कोणती? एक नंबर प्रश्न। प्रश्न समझला का? पहले सगळ्यात महत्वाचं ते गोष्ट। फिर से रिपीट करूंगा मैं, देख लो सवाल की 13 0 13 या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो म्हणा, ठीक आहे, जाते, त्यांनीच म्हटलं, मी म्हटलं का? नाही, त्यावर आधारित त्याचं असं म्हणणं आहे की 14 ने सुरू होणारी आणि 14 ने सुरू होणारी म्हणते आणि 13 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या पुढील पैकी कोणती आहे? कोणती आहे? आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे, 14 ने सुरू होणारे तर सगळेच दिसून राहिले. हाय 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 हाय. पहिला वाला तर पेंत्रा फेल झाला. आता लक्ष दे. आता सगळ्यात महत्वाचा 13 ने भाग जाणारी, त्यांनी असं म्हटलं की लहानात लहान, यामधून सगळ्यात लहान कोणती दिसते पहिले ते पाहायचं. सगळ्यात लहान कोणती दिसून राहिली? इथे 40 दिसते, इथे 01, इथे 14, इथे 27, म्हणजे हेच आहे सगळ्यात लहान. लहानात लहान आहे कोणती बाळा? 1400 पण 13 ने भाग चालली का ते पहिले पाहायचं, डायरेक्ट नाही म्हणायचं. आता 13ची कसोटी काय आहे रे आपली? 13ची कसोटी काय? शेवटचे 3 अंक काय आहे? एक आहे. आणि उर्वरित अंक किती आहे? 14. त्याची वजाबाकी केल्या असता किती आलं? 13. 13 फळात नाही तर कोणाच्या फळात येत रे? म्हणजे 100% हे 13 ने भाग चालली का नाही चालली? म्हणून तुमचा उत्तर डायरेक्ट म्हणावचा उत्तम का. आता बाकीच्या संख्या जर 13 ने भाग जातही असतील ना बाळा आणि 14 ने सुरुवात होतही असतील तरी आपला उत्तर नाही. काऊन? कारण की त्यानं काय म्हटलं? लहानात लहान संख्या सांगा. आम्ही पहिलेच लहान पकडला होत बसल. आम्ही पहिलेच लहान पकडून टाकला आणि चेक केला का 13 भाग जाते का नाही जात. तुमचा काम काय राहणार? उर्वरित ए, लक्ष दे रे ए, उर्वरित ए कोणती आहे? 14 0 4 0. ती कोणती आहे? 14 0 1 4. ती कोणती आहे? 14 0 2 7. या तीनही संख्या 13 भाग जातात की नाही जात मला उद्या सांगायचं. नाही तर कमेंट करून सांगायचा. आत्ता कमेंट करायचा. जे बघत आहेत ऑनलाईन ते कमेंट करून बघू शकतात कोणता 13 भाग चालले की नहीं चालले. ओके ओके, चलो, तो कोई डाउट नहीं है वाला, सामने जाए. चलो गुड, नेक्स्ट एग्जाम्पल के तरफ जाते हैं. अरे बापा, डायरेक्ट तीसरा आला का रे? हाँ, पाय काय म्हणते प्रश्न, मस्त पैकी समजून जा. एका मोपेडची किंमत 7250 आहे. एका स्कूटरची किंमत 3750 ने जास्त आहे. एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत किती आहे? असा साधा सोपा सरळ प्रश्न आहे रे. एक लक्ष दे, एकूण म्हणलं म्हणजे का? प्लस करणे आहे, इतका पक्का आहे. पण त्याही आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोपेड, हा मोपेडची किंमत किती असेल? 7250. मोपेड म्हणजे काय होते माहित आहे का? बैल, मोपेड म्हणजे काय होते? मोमोज नाही, गे मोमोज म्हणते का देवा. मोपेड म्हणजे मोमोज नाही हो. स्कूटी, स्कूटी जे राहते ना, स्कूटी, कोणत्याही स्कूट्या त्याला मोपेड म्हणतात. कोणत्याही त्याच्या हँडल म्हणजे मोपेड नाही का? ते तर भलतीच म्हणते मोपेड म्हणजे मोमोज. आता का म्हणावा देवा येईल. आणि मोमो मोमो कोण कोण खातात? हात वरती.
मोमो कौन कौन खाते? आओ, मैंने आपको एक चीज बताया था, मोमोज भले ठीक है ज्यादा मत खाओ, लेकिन अगर खाते भी हो, मोमोज रहे या फिर वो चाइनीज चुइनीज जो भी खाते हो आप वो रहे, उसके साथ जो मेमना मिलता, मेमना बोलता, मेयोनीज क्या? अरे क्या रे, आई बोलता का जी तुम्ही? हाँ, मेयोनीज, मेमनीज का? हा, मेयोनीज जो नाही राहे का पांढऱ्या पांढऱ्या रंगाचा, राहते ना का, असा पांढऱ्या पांढऱ्या रंगाचा देते का नाही देतो लेंडी सारखा असा. अरे असाच राहते ना रे तो, असा राहते ना. असाच राहते भाऊ. आणि तुम्ही मस्त पैकी असा करून असा खाता, खाता की नाही खा? हा मेमना, खरंच मेमना आहे हा. हा मेयोनीज बिलकुल खावाचा नाही भाऊ. याची खासियत सांगतो तुम्हाला, याचा गुणधर्म सांगतो तुम्हाला. हा कधीच जन्मात, हा कधीच जन्मात डिकम्पोज होत नाही. डिकम्पोज होणे म्हणजे याच्यामध्ये सडण्याची क्वालिटी नाही आहे. डिकम्पोज होणे म्हणजे हा कधीच, याला तुम्ही अगर सपोज तव्यावर ठेवा आणि गरम करा, गरम तव्यावर, ही कसं पिघलून जातो ना बाळा, पिघलतो. याला जर तुम्ही तव्यावर ठेवाल तो पिघलत नाही, त्याला काहीच फरक पडत नाही. क्लिअर आहे? म्हणून या गोष्टी बिलकुल सेवन करायचा नाही म्हणजे नाही. आणि विचार करा, ज्या तव्यावर, तव्यावर किती खतरनाक तापमान असते, पोळीला भाजून टाकते रे तो, भाजतो ना, त्या मेवनीसला भाजायला नाही पाहिजे का? क्या है ना? तो याद रखना भाई, आपके पेट में अगर सपोज वो जाएगा, आपके पेट का टेम्परेचर उतना नहीं रहता जितना तवे का रहता. समजलं? तुमच्या पोटात जाऊन तो तसाचा तसाच राहत. जर तुमच्या पोटानं बाहेर फेकलं तेव्हाची गोष्ट ठीक आहे, पण तो फेकत नाही, तो तुमच्याच पोटात राहतो. हो, आणि म्हणूनच आजकाल, हो म्हणूनच आजकाल कॅन्सर कुन्सर सारख्या खूप साऱ्या बिमाऱ्या होतात. कारण की त्याची सुरुवात लहानपणापासून होते. तुम्ही जे आता खाता त्यावरच डिपेंड करतोय की तुम्हाला समोर जाऊन अशा काही बिमाऱ्या होणार की नाही होणार. समजलं बाळा? म्हणून ह्या जे फास्ट फूड नावाच्या गोष्टी आहेत ना, ते खाण्याच बंद कर. क्लास खत्म होने के बाद 9:30, ठीक है ना? समझ रहे बातों को? क्लियर हो रही है बातें? ये चीज है ना? तो ये चीजों को भूल जाओ बड़ा. चलो नेक्स्ट हम लोग चालू करते हैं अपना वाला. तर बघ, मेमनीज म्हणतो हिटलमचा मोपेड. मोपेडची किंमत किती? 7,250. हाँ, अब हो गया तो हो गया भाई, अब मैं कुछ नहीं कर सकता. देखो, मोपेडची किंमत किती? 7,250. स्कूटरची किंमत काय म्हणतोय बाळा? स्कूटरची किंमत 3,750 ने जास्त आहे. 3,750 ने जास्त आहे. कोणापेक्षा? मोपेडपेक्षा आहे ना. समजून, दुसरा तर काही दिलेलंच नाही आहे का? बैलबंडी दिलं का? बंडीपेक्षा जास्त आहे म्हणते का? नाही ना. असं काही म्हटलं नाही, जास्त आहे पण कोणापेक्षा? जे आहे त्याच्यापेक्षा, मोपेडपेक्षा. म्हणजे कोण? स्कूटर. स्कूटरची किंमत बाळा कितीने जास्त आहे? 3,750 ने जास्त आहे. तर मग एक्झॅक्ट मध्ये किती असेल? 7,250 प्लस 3,750 बेरीज करायची. टकल्या टकल्या टकल्या. 5 10, 7 10, 7 11, म्हणजे 11,000 रुपयाची स्कूटर आहे बाबा. ठीक आहे. पण एक मोपेड, थांब बाळा, उत्तर नाही आहे तुमचं. बहुतेक मुलं खुश होतात, वा सर माझा उत्तर बी आला. लक्ष दे बाळा. बहुतेक मुलं खुश होतात, म्हणतात की 1,001 हिटलरचा 11,000 रुपयाची तुमचा उत्तर आहे बा म्हणून. नाही बाळा. तर विचारलं काय? एक मोपेड व एक स्कूटर यांची मिळून एकूण किंमत, मिळून आणि एकूण म्हणजे काय? प्लस
अरे मिळून आणि एकूण म्हणजे काय बाळा? प्लस. यांची प्लस करण्यास उत्तर किती? टकल्या टकल्या 5 टकल्या 2 टकल्या 250 शेवटी कुठे दिसते? 250 250 250. अरे खतम. हे तुमचा उत्तर. कोई शक? अशा पद्धतीने धडाधड उत्तर काढावचं. समझा नहीं समझा? अरे फौजी, समझा नहीं समझा फौजी? समझा तो फिर बोलो भारत माता की। चला नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ बघते हैं. देखो रे, भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक एकच नंबर प्रश्न. भाजक कोण? भाजणारा. किती आहे रे? भागाकार 16 आणि बाकी 27 आहे म्हणते. तर भाज्य किती? तर फॉर्म्युला आपला माहित आहे. पण अरे माहौल टाळ्या वाजवा स्वतःसाठीच. गुड गुड. अच्छा अब देखो ये चीजें आपको हो चुकी है सर. मैंने पहले ही बताया रिवीजन का दौर चल रहा है. तो आपको अगर सपोज ये देखो जब भी सवाल फ्लैश होता है ना, ऑनलाइन वाले बच्चे भी बोलो या फिर जो हमें यूट्यूब पे भी पसंद करते हैं वो वाले बच्चे भी बोले, जैसे आपको सवाल दिखता है बड़ा उसको सॉल्व करने की खुद होके कोशिश कीजिएगा. फिर देखिएगा आंसर मैच आपका हो रहा है कि नहीं हो रहा है करके. समझ रहे हो? ये अभी ये दौर रहेगा. इसी हिसाब से अभी आपको रिवीजन करना है. समझ रहे हो? अब देखो फॉर्म्युला काय रे आपला? भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. चला रे काके इकडे पाय. भाऊ भाजक किती रे? भागाकार बाकी. चला ले एकच नंबर प्लस ना. चल पाय. 51 ला 16 सोबत 16 एक 6 एक 6 पंचे एक 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 पाचशे. आहा एक 8. हो 8 से 16 पेक्षा डगरवाला कोणता दिसते रे? 8 प्लस तर तुम्ही करणारच आहात ना. कशासाठी टाइमपास करायचा? अरे मी का म्हणतो थांब. तुम्ही प्लस करणारच आहात. आता किती? 27. त्या भानगडीत पडण्यापेक्षा 8 से 16 पेक्षा मोठा वाला पर्याय सत्यानाशी कुठे आहे ते पावाचा. कुठे आहे रे? 1393. लहानवाले तर राहतीलच नाही कॅन्सर. पण मी का म्हणतो 8 से 16 सोबत 27 बेरीज कराल 1000च्या वरती पडणार आहे. नाही 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 1000च्या वरती जाईल. हा तो दिमाग खराब 900च्या वरती नाही पोरे. आणि तो म्हणते 1393. हो तू या आजानं पाहिलं म्हणा. हा तर उत्तर किती बावा? समजला? जर खोटा वाटत असेल तर मी करूनही देतो बावा. नाही तर केस टाकून टाकाल तुम्ही. पोरायचा काही भरोसा नाही. हडतालही करता हमारी मांगे पुरी करो. चला 6 7 बाळा 12. हेड दिमाग कर. 6 7 13. चल 2 2 4. आला का नाही आला? 8 से 43. हा असा करण्यापेक्षा आम्हाला अंदाज तर आलाच होता ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे म्हणून. पायच्या पर्यायात उत्तर तुमच्या समोर. क्या ये बात क्लियर हुई फौजी? चलो सामने बढ़ते हैं. टिडेंग देखो देखो सर एकच नंबर प्रश्न. 900 इंटू 100 येण्याकरिता बापा बापा 8300 नाही 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 83,524 आणि 4365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवावी हवी? प्रश्न समजला का बाळा? एकच नंबर प्रश्न आहे ग. बघ 900 इंटू 100 केला असता जे काही संख्या तुमची येणार आहे कोणती येणार? 9 1 9. बाकीचे टाकले किती आहेत? 4. 1 2 3 4. खलास. म्हणजे इतकी संख्या येण्याकरिता 83,524 आणि 4,365 यांच्या बेरजेत कोणती संख्या मिळवावी लागेल? म्हणजे पहिले यांना बेरीज करावं लागेल. म्हणजे 8 3 5 2 4 अधिक 4 3 6 5 यांची बेरीज सांगा. 5 आणि 4 2 आणि 6 5 आणि 3 3 आणि 4 आणि 8. यांच्या दोघांची बेरीज किती आली? 87,889 आली.
आणि तुम्हाला काय आलं पाहिजे 90,000. काय आलं पाहिजे 90,000. 90,000 घेण्यासाठी याच्यामध्ये काय मिळवाल म्हणते, तर काय मिळवासाठी धरावच्या याच्यामधून हे मायनस करून टाकावचं. हल्लास उत्तर तुमच्या समोर. म्हणजे 8 7 8 8 9 मायनस करा 10तून 9. भाऊ शेवटी एक दिसणारे प्राणी दिसतात का? सगळेच आहेत. चल थांब बघा, थांब बघा. हे तर मेला ना, कारण की शेवटी 2 आहे, तो होणारच नाही. त्याच्यानंतर 10तून 9 गेला 1. शेवटी 2 1 कुठे दिसतात? इथे दिसत आहे. इथे दिसते का? हेड कॅन्सल. त्याच्यानंतर पुन्हा 10तून 9 गेला 1. 3 वेळा 1 कुठे दिसतायत रे? इथेच. झाला तुमचा उत्तर. हाही सत्यानाश. अशा पद्धतीने डील करावचा पाहू. कोई शक हो तो पूछो. अरे कोई शक है किसी को? अरे समझा नहीं समझा तो फिर सामने भगे क्या? तो देखो बड़ा, आखिरी 3 मिनट है अपने पास, देख ले. अरे देख ले बच्चा. अरे 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 1 4 3 8 6 5 या संख्येस खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांनी पूर्ण भाग जातो? मी का म्हणतो, थांब लक्ष दे, इकडे दे. मी का म्हणतो लक्ष दे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेवटी 5 आहे म्हणजे 100% 5 ने भाग जाणार आहे का नाही? 100%. आता लक्ष दे, शेवटी 5 आहे म्हणजे 2 न तर भागच नाही जाणार. 2 न भाग जाईल का? नाही. तर 2 ज्या ज्या पर्यायात दिसते तो पहिलेच कॅन्सल करा. सत्यानाशी. कुठे दिसते रे? कुठे दिसते? एक बी तर सत्यानाशी आणि सी पण सत्याच नासी. काही डाऊट आहे का रे? काही डाऊट आहे? डी मध्ये आहे का? अरे डी मध्ये तर बाळा 2 नाही आहे ना. तुम्ही उत्तर सांगत असाल, मी उत्तर विचारलो. चल लक्ष दे बा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता इथं आता 5ही नाही दिसे म्हणजे हाही मेला, तोही मेला. आता काउंट, आता बघा काउंट तो मेला हा सांगतो, कारण की 4 दिसतोय ना बाळा, 4. आणि इथं शेवटी काय 65. भाऊ 65 जो आहे ना 4 न भागत जात, म्हणून तोही मेला. हिळ म्हणा सप्पा सत्यानाशी. तर भाऊ तूच उत्तर आपचा कोणता? डी. विदाऊट भाग केल्या असता तुम्ही उत्तर सांगू शकला ना बाळा. तुम्हीच सांगितलं ना, मी तर सांगितलंही नाही. तुम्हीच म्हटलं की सर डी उत्तर है. कोई शक समझ में आ रहा है किस हिसाब से हम लोग डील कर रहे हैं? ऐसे ही आपको अगर सपोज हमारे साथ पढ़ना है तो भाऊ 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. मात्र 1000 रुपए में एग्जाम तक पूरे का पूरा ये आपको वीडियो दिए जाएंगे. प्रॉपर तरीके से पढ़ाई किया जाएगा. और अगर सपोज जुड़े रहना है तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिएगा, अपने दोस्तों में शेयर कीजिएगा, और प्रॉपर तरीके से वीडियो अच्छा लगा हो लाइक जरूर कर लिएगा. ठीक है, तो चलो होमवर्क की तरफ जाते हैं. ये होमवर्क बिल्कुल कमेंट करिए क्या आपका आंसर है. ऑनलाइन यूट्यूब पे ही कमेंट करना है. इसका भी होमवर्क बहुत बेहतर, इसका भी होमवर्क प्रॉपर तरीके से समझ लो सवाल. अच्छा ये प्रॉपर दिखा नहीं क्या? ये इसके पहले वाला सवाल प्रॉपर दिख रहा है? स्क्रीनशॉट ले सकते हो यूट्यूब पे. ठीक है, ऐप पे नहीं चलता रे बाबा. हाँ ठीक है. उसके बाद अरे प्रॉपर होमवर्क 3च प्रश्न देतोय बाळा, जास्त नाही. 4 झाले का? चल मग एक जास्तचा देऊन दिलो 5. 5ही प्रश्नांचे उत्तर उद्या मला सांगायचे. उद्या काय जेव्हा बघाल तेव्हा सांगा. आई होप आपको ये सारे चीजें समझ में आई होंगी. ये दुआ करता हूं. जाते जाते फिर से गुजारिश करूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, हमारा कंटेंट अच्छा लगा होगा, प्लीज चैनल को सब्सक्राइब करें, अपने दोस्तों में शेयर करें और वीडियो को पक्का लाइक करें. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ध्यान रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.